पारंपरिक शिवजयंती व नवयुगातील डॉल्बीवरील शिवजयंतीचा देखावा। महाराष्ट्राच्या अंधारल्या क्षितिजावर शिवछत्रपतींच्या रूपाने तळपता सूर्य उगवला। स्वातंत्र्यासाठी लंगोटधारी मावळ्यांनी एल्गार केला। तर हातावर प्राण घेऊन मरायला हे लोक अक्षरशः वेडे झाले। पण कसलं होतं हे वेळ, जगण्यापेक्षा मरणाचं आमच्या कोत्या बुद्धीला नाही कळणार। गेले 350 वर्षे हा शिवसूर्य आमच्यासाठी तळपतो आहे, पण आम्हीच आमचे डोळे बंद करून घेतले। मग प्रकाश दिसणार तो कसा? आणि तो जर दिसला असता तर शिवसमाधी भोवती काटेरी जाळी वाढली नसती आणि महात्मा ज्योतिराव फुलेंसारख्या महामानवाला ही भीषण काळ रात्र अनुभवायला आली नसती। माझा राजा, माझा कुळवाडी भूषण राजा, अरे ज्यांनी महाराष्ट्राला स्वातंत्र्याचा सूर्य दाखवला, ज्यांनी 4 पातशाहींना मांडी खाली दाबून मराठेशाहीचा झेंडा फडकवला, त्या माझ्या राजाच्या समाधीची ही दुरावस्था, त्यांच्या अंगखांद्यावर काट्या कुट्यांची वस्ती आमच्या नामुष्कीमुळे, आमच्या बेजबाबदारपणामुळे ही झुडपं वाढली आहेत। अरे इतके कसे निर्ढावलो आम्ही? आणा रे, कुणीतरी 4 फुलं आणा। अरे ज्याच्यावर उभ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी आयुष्य ओवाळून टाकावीत, त्यांच्यावर उधळायला इथं 4 फुलं सुद्धा मिळू नये। राजे आम्हाला माफ करा। राजे पार विस्मृतीत गेलात आपण। हा रायगड आहे आणि इथं आपली समाधी आहे हेच कुणाला माहिती नाहीये राजे। अरे काय करतो आहेस? शिव 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 मंदिर अपवित्र करून ठेवलेस रे सारे। मंदिर? अरे डोळे फुटले का रे तुझे? हे एवढे मोठे शिव मंदिर दिसे ना का तुला? जगदीश्वर प्रासाद म्हणतात त्याला। हर 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 सारे वाचवलेस, आता गोमूत्र मागवावे लागेल आणि ते शिंपडून सारे पवित्र करावे लागेल। त्या तुमच्या शिवशंकराची इथं काहीच तक्रार दिसत नाहीये, मग तुमचं तांडव कशाला इथे? ही समाधी कसली आणि कुणाची आहे हे दिसते का तुम्हाला? अरे असेल कुणा शूद्राची, आम्हाला काय त्याचे? शूद्र मानून ज्यांना तुम्ही राज्याभिषेक करायला विरोध केलात ना, त्या शिवछत्रपतींची समाधी आहे ही। त्याला आम्ही राजा मानत नाही। अरे यवनांचे तळवे चाटण्यात तुम्हाला धन्यता। मराठी मातीचा स्वाभिमान ज्यांनी जागवला त्यांच्या रक्तातलं राजेपण तुम्हाला काय करणार? तुमच्या मांडण्याला आम्ही किंमत देत नाही। तिथं रायगडावरचं तख्त काट्या कुट्यात अडकलं आणि शनिवार वाड्यावरचे भोगविलास मोठे झाले, तिथं तुमची लायकी कळते आम्हाला। याचा जाब धर्मसभेत द्यावा लागेल बरं। आमचा धर्म सत्य शोधनाचा आहे, बाकी तुमची किंमत ठेवत नाही आम्ही। आज मला कळलं, गेले 200 वर्ष या समाधीवर काटेरी झुडपं का वाढली आहेत ते। हे काटे या समाधीवर नाहीत तर आमच्या मनावर चढलेत। ही जळमट आमच्या काळजावरती चढलेत। धर्म वर्चस्वाचा आसूड उगारून माणसाचं माणूस म्हणून जगण्याचे अधिकार हिरावून घेतलेत तुम्ही। पण आता हा माणूस शांत नाही बसणार। प्रत्येक पावलावर तुम्हाला जाब विचारणार, तुम्हाला अडवा येणार आणि सत्याचा शोध घेणार। महाराष्ट्रात शिवजन्म झाला होता, पण या मराठी माणसाला जाग करण्यासाठी, माणसामधलं ऐक्य टिकवण्यासाठी आता दरवर्षी शिवजन्म होईल। आम्ही या वर्षीपासून शिवजयंती सुरू करतोय। आपण आजवर आसूड उगारलात, आता आम्ही शिवरायांच्या समशेरी उगारू। तुझी फुलं लागतात। शिवरायांनी या मातीत सामर्थ्य पेरले, पुढच्या पिढ्या अशाच सामर्थ्यशील व्हाव्यात, तरच ही पाठ
आजपासून सामर्थ्याचं प्रतीक असेल. आणि भूषण क्षत्रिय कुलावतंस राजा शिवछत्रपती की जय. राजा शिवछत्रपती की जय. शिवजन्मकाळ दाही दिशा आनंदित झाल्या. शिवरायांच्या रूपातून जणू साक्षात शंभू महादेव अवतरले. शिवजन्म, नवी पहाट, नवी उमेद. शिवजन्म म्हणजे स्वातंत्र्याचा सूर्य जणू. यानंतर त्याच्या पुढच्या शतकात महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंती सुरू केली. पुढच्या पिढ्यांनी हा चैतन्यदायी आदर्श घ्यावा, शिवविचाराने मार्ग चालावा. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेली शिवजयंती युद्धकलेची, संस्कृती, संस्कार, परंपरेची अशी होती. पण आत्ताच्या शिवजयंतीचं स्वरूप पाहिलं तर मनाला खूप यातना होता. काही मूठभर व्यसनी अय्याशी तरुणांमुळे या शिवजयंतीला गांडबोट लागतंय का? हे सगळं सहन करत मूग गिळून गप्प बसायचं का? बंद करा हा नंगानाच. तारुण्याचा उन्माद उफाळतोय. फुसक्या छातारातला मस्तवालपणा बेबंद व्हायला भाग पाडतोय. अरे पण कशासाठी? दारूचे 2 घोट पोटात उतरवायचे आणि लेकी बाळींच्या पदराशी झुंबत स्वतःचं मर्दपण सिद्ध करायचं. ही असली मर्दांगी पाहायला स्वराज्याचा येळकोट मांडला होता आम्ही. त्याच्या बेकुळ्या फुगवून कसलं सामर्थ्य मिळवताय आणि वर आमचं नाव घेऊन हा जल्लोष. लेकी बाळींच्या अब्रूची लक्तर तोडू पाहणाऱ्यांचा भर चौकात चौरंग केला आम्ही. उतरायची नशा तुमच्या रक्तात उतरली कुठून? कोणाची औलाद आहात तुम्ही? दारू गांजाच्या मदमस्त कैसात बाया नाचवणाऱ्या शाहिस्ते खानाची, त्या माय भगिनींच्या पदराला हात घालणाऱ्या त्या
नराधमाची बोट छाटली होती आम्ही. तो इतिहास आठवतो. औरंगजेब के मामू जान है हम. अमीर उल उमराव नवाब बहादुर मिर्जा अबू तालिब शाहिस्ते खां. नाम नहीं, खौफ है बस खौफ. उसको हस्तानी चूहे को जेल बंद करने के लिए हम आए हैं. कौन है शिवा? ये शिवा क्या है? उसका स्वराज, उसकी हैसियत ही क्या है जो खाविन को इतना कुरेद रहा है? खटमल की तरह पीस कर रख देंगे हम उस शिवा को. आज ये लाल महल हमारे कब्जे में है, हमारे कब्जे में. इसे अय्याशी का हराम महल बनाएंगे हम. वासनेचा कैस चढलेल्या डोळ्यांना मरणाची ओळख कशी पटेल? ये समोर. या तलवारीनं तुझी छापडं सोडून काढतो आधी. रेतेच्या घामानं आणि मावळ्यांच्या रक्तानं सजलेल्या या महन्मंगल मंदिरात बदफैलीचा नंगा नाच मांडलास तू. हा ऋतू चाललाय का मास तुझा? आहेस तू अबू तालिब शाहिस्ते खान. अरे या तलवारीनं खाली तुझे 100 तुकडे करून उघड्या माळावर फेकले तर माझ्या मावळ मातीतली पुतली गिधानं सुद्धा तोंड लावणार नाही. तुझा मस्तवालपणा आता संपला. तू मारेगा हमें? अजून शक आहे? अरे जो शिवाजी तुझ्या लाखांच्या छावणीत थेट शिरू शकतो तो तुला तुझ्या दिल्लीच्या घरात घुसून सुद्धा कुत्र्यासारखा फरफटत आणून मारू शकतो. अरे मराठ्यांची ताकद काय कळणार तुला? कर सामना आमच्या भवानीचा. ये क्या हुआ मेरे साथ? शिवाजी हम छोड़ेंगे नहीं तुझे, औरंगजेब नहीं छोड़ेंगे. या अल्लाह, या अल्लाह. अबू फतेह मेरे बेटे.
ज्यानी ज्यानी आमच्या महाराष्ट्र भूमीला नाडलंय त्यांना आम्ही याच मातीत गाडलंय. आज हीच दुष्कृत्य तुम्ही केलीत तर आम्ही सैल सोडू तुम्हाला. संताप याचा येतो की ही सगळी दुष्कृत्य आमच्या नावाखाली करताय तुम्ही. आणि वर म्हणे ही शिवजयंती. तुम्ही असे नाचलात म्हणजे राजे जन्माला आले हा आनंद तुम्हाला. अरे संपवताय तुम्ही आम्हाला कणाकणानं. घरात तुमची माऊली काम करते. कधी तिला ताकावर रवी घुसळून लोणी काढताना बघा. काय असते ही कृती? दही सकस असतं म्हणून त्याची घुसळण होते, लोणी निघतं. पाण्यावर रवी फिरवून लोणी नाही निघत. हा समाज त्या दह्यासारखा सकस असावा लागतो. तिथं तानाजी, बाजी, येसाजी, मुरारबाजी, प्रतापराव अशा सामर्थ्यशील जीवांची घुसळण होते. आणि तेव्हा तेव्हा शिवाजी नावाचं अमृत त्या मंथनातून वर येतं. या महाराष्ट्रात जन्म घेणं आम्ही केव्हाच बंद केलंय. जिथं वासनांध अत्याचाराला ऊत येतो, जिथला भूमिपुत्र हक्का वाचून नाडला जातो, अशा भूमीत पुन्हा जन्म घेण्याची आम्हाला लाज वाटावी. अशी वेळ आणू नका. अभिमान सोडला की उरतं फक्त जिवंत प्रेत. आणि म्हणूनच घ्या पुन्हा शपथ त्या सार्वभौम अस्तित्वासाठी. म्हणे हिंदू धर्म संकटात आहे. कशामुळे? कुणामुळे? अरे कृतज्ञानो, जयंत्या, चतुर्थ्या, धार्मिक उत्सवाच्या नावाखाली तुम्ही काही मुठभर लोकांनी हा जो नंगा नाच सुरू केलाय, तो नंगा नाचच तुमचा धर्म संकटात टाकतोय. आपले बुलंद छातवान थाकवून आणि धमन्यांमध्ये असीम ऊर्जा साठवून इथल्याच लंगोटधारी फाकड्या मावळ्यांनी जसा केला होता यलगार आणि उधळले होते आपल्या महत्वाकांक्षेचे वारू क्षितिजा पार, असाच पेटून उठावास तू मराठी माणसा पुन्हा तेजाळत भवानी तलवार. बोला